वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं हे श्रीकृष्ण सर्वांना मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे गीता तिची सर्वात प्रसिद्ध आणि श्रेष्ठ अशी टीका ज्ञानेश्वर माऊलींची भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी. पहिल्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत गीतेचा 10वा श्लोक आणि ज्ञानेश्वरीचे पहिला अध्याय 114व्या ओळीपर्यंत आपण मागच्या वेळी पाहिलं. आता आपण 10वा श्लोक आणि पुढे 115व्या ओळीपासून पुढे पाहू. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् पर्याप्तं इदमे तेषां बलं भीमाभिरक्षितम्. अपर्याप्तं तद अस्माकं म्हणजे आपलं तद अस्माकं बलम, आपलं जे बल आहे ते अपर्याप्त अमर्याद आहे. आणि कोणाकडनं रक्षण केलं गेलेलं तर भीष्माभिरक्षित म्हणजे भीष्माचार्यांनी रक्षण त्यांच्या रक्षणाच्या खाली असलेलं आपलं सैन्य हे अमर्याद आहे आणि पर्याप्तं तिदमे तेषां बलं भीमाभिरक्षित आणि भीमाने रक्षण केलेलं पांडवांचं सैन्य आहे ते मर्यादित आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कौरवांचं सेनापती आहेत भीष्माचार्य. पांडवांचा सेनापती दृष्टद्युम्न आहे. पण दुर्योधनाच्या मनात जी भीती आहे ती अर्जुनापेक्षाही भीमाची भीती त्यांना जास्त आहे. कारण कायम लहानपणापासून भीमानी या कौरवांना बराच चोप दिलेला आहे वेगवेगळ्या प्रसंगी आणि दोघांचाही कौशल्य गदायुद्धात आहे. त्या गदायुद्धात दुर्योधन जरी बलरामांकडनं शिक्षण घेऊन कौशल्यात भीमापेक्षा प्रवीण असला तरी भीमाचं अयुत हत्तींचं 10,000 हत्तींचं बळ त्याच्यात आहे. त्यामुळे त्या भीमाला भीमाबद्दल ह्याच्या मनात जास्त भीती असल्यामुळे आणि शिवाय भीमानी प्रतिज्ञाही केलेली आहे की या सगळ्या कौरवांना मी मारीन आणि जी मांडी दुर्योधनाने दाखवली द्रौपदीला की ह्याच्यावर तू बस उघडी करून ती फोडून रक्त पिईन असं त्याचं प्रतिज्ञा आहे. तीही तो विसरलेला नाही. तर वरकरणी तरी जो म्हणत असला की अपर्याप्त म्हणजे अमर्याद आपलं सैन्य आणि पांडवांचं मर्यादित आहे. पण त्याच्याबरोबर पर्याप्तमचा अर्थ जर असा घेतला की पुरेसं तर मनात कुठेतरी त्याच्या मनात असं आहे की हे जरी कमी असले संख्येने तरी त्याला आपण जिंकू की नाही ही शंका कुठेतरी आहे. एकीकडे खात्री आहे आणि एकीकडे ती शंकाही आहे. पुढे भीष्माचार्य मारले गेले तेव्हा काय द्रोणाचार्य आहेत की द्रोणाचार्य गेले, कर्ण आहे. कर्ण गेल्यावर स्वतः पडल्यानंतरही
अश्वत्थामाला त्यांनी सेनापती पद घेऊन तू पांडवांचा नाश कर म्हणून सांगितलेलं आहे. तर ती जिद्दही आहे, पण मनात कुठेतरी भीतीही आहे. आता 115वी ओवी घेऊ आपण. वरी क्षत्रिया माजी श्रेष्ठ, जो जगत जेठी जगी सुभट, त्या डवईपणाचा पाठ भीष्मासी पै. म्हणजे हे तर आहे, म्हणजे सैन्य तर भरपूर आहे आपलं, आणि त्याच्यावर अजून काय तर सगळ्या जगात सर्वश्रेष्ठ असे जे क्षत्रिय आहेत, क्षत्रियांमध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे, अ, त्या अ, असे जे सगळे श्रेष्ठ योद्धे, अ, त्यांनी या भीष्मांना हा अधिकार सगळ्यांनी मिळून हे पुढे सांगितलेलं आहे की भीष्माचार्यांना सेनापती करा. आतून दुर्योधनाची इच्छा कर्णाबद्दल होती, कारण कर्ण वर त्याचा विश्वास आहे. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्या सामर्थ्याबद्दल संशय आहे असा अर्थ नाही, पण ते दोघेही मनातनं पांडवांच्या बाजूने आहेत. तसं कर्ण नाही. कर्ण मदर्थे त्यक्तजीविता जे आधी दुर्योधन बोलला, त्यातला हा कर्ण आहे. तो पूर्ण दुर्योधन सांगेल ते करायला तयार आहे आणि समर्थ आहे. पण युद्धाच्या सुरुवातीला सर्व जणांनी, सर्व श्रेष्ठ योद्ध्यांनी मिळून भीष्मांना सेनापती केलेला आहे. 116वी ओवी. आता याचेनी बळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पाडे तेंकुले लोकत्रय. यांच्या सामर्थ्याने, म्हणजे यांनी जे सैन्य, जे अ, अ, ज्या सैन्याची बांधणी केली आहे, ते अभेद्य अशा विशाल किल्ल्यासारखं दिसत आहे, पसरलेलं आहे. आणि त्याच्या पुढे पांडवच काय, सगळं त्रैलोक्य छोटं आहे. म्हणजे पूर्ण त्रैलोक्य जरी हे समोर उभं ठाकलं युद्धाला, तरी हा किल्ल्यासारखं अभेद्य आपलं सैन्य आहे असं तो म्हणतोय. आता इथेच हे ज्ञानेश्वर माऊलींची अ, अ, दया आहे की गीतेतल्या श्लोकाबरोबर त्या श्लोकाचा वक्ता आणि श्रोता जो असेल आहे, त्यांच्या मनस्थितीचं, त्यांच्या मनातील इतर विचारांचंही प्रगटीकरण ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. आणि हे फक्त भगवानच करू शकतात. त्यामुळे विष्णुअवतार ज्ञानेश्वर माऊलीच हे सगळं सांगू शकतात आणि त्यांनी तसं सांगितले. बाकी आपण टीका पाहिल्या तर त्यात श्लोकाचा अर्थ देऊन ते ते सत्पुरुष थांबलेले आहेत. पण ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच्याही पुढे जाऊन अ, त्या त्या व्यक्तींच्या, त्या त्या शक्तींच्या मनातलेही विचार पुढे मांडलेले आहेत. 117वी ओवी. आधीच समुद्र पाही, तेथ दुवाड पण कवणा नाही. मग वडवानळ तैसे याही विरजा कैसा. म्हणजे आधीच विशाल समुद्र आहे. त्या समुद्राशी कोणी खेळ करायला जात नाही. द्वाड पण तिथे दाखवायला कोणी जात नाही. सांभाळून राहतात. समुद्राशी खेळ करू शकत नाही कोणी. आणि त्या समुद्रात जर वडवानळ पेटला असेल, तर ते किती भयंकर. त्याचा सामना कोण करेल? त्याच्यातनं कोण तरून जाईल? तसं हे आपलं सैन्य आहे, असं दुर्योधन म्हणतो. 118वी ओवी. ना तरी प्रलय वन्ही महावात, या दोघा जैसा संघात, तैसा हा गंगा सुत सेनापती. किंवा प्रलय काळाचा अग्नी असेल आणि
महावात, प्रलय काळच्या वेळी महावात जो सुटतो तो असेल. हे एकत्र येऊन जर आले, तर ते किती भयंकर होतील. त्याप्रमाणे गंगापुत्र भीष्म या सेनेला घेऊन हे जे कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे, ह्या जो एक एकत्र जोड आहे, की सैन्य इतकं भयंकर आणि त्यात त्याचे सेनापती हे भीष्माचार्य असं हे झालेलं आहे. आता इथे प्रलयकाल चा अग्नी, अ, प्रलयवन्नी आणि महावात हे जे म्हटलेलं आहे, ते बहुतेकांना माहिती असेल, कदाचित माहीत नसेल. तर आपण जनरली सामान्य माणसात असं आहे, की प्रलय म्हणजे आपण असं म्हणतो, की सगळीकडनं पाणी येऊन जगबुडी होते. हा प्रलय झाला. तर हा प्रलयाचा फार छोटा भाग आहे. अ, प्रलय अ, ची सुरुवात अशी होते, की जेव्हा विषमता खूप वाढते आणि युगाचा अंत होत येतो, तेव्हा अ, पहिल्यांदा म्हणजे 4 युगांचा अंत झाल्यावर, कलियुगातले सगळे हे शेवट आल्यावर, पृथ्वीच्या आतला जो अग्नी आहे, आपण पृथ्वीच्या गर्भात जो लाव्हा आणि अग्नी मुख्य मुख्य अग्निस्रोताने तो लाव्हा तयार होतोय, तो अग्नी वाढत जातो. वरून सूर्याची प्रखरता वाढते आणि 100 वर्ष अशी निर्वृष्टी होऊन सगळी सृष्टी आहे ती सुकून जाते आणि मग त्या प्रलयाच्या पावसाला सुरुवात होते. अ, तर आधी जोराचा वारा, मग त्याच्यानंतर ही अ, अग्नीची वाढ, त्यांनी सृष्टी सुकते आणि मग तो पर्जन्य आहे. आणि त्या पाण्यानी हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडतात. पाण्याने पृथ्वी भरून गेल्यानंतर मग ते पृथ्वी तत्व त्या जलतत्वात विलीन होतं. जलतत्व आहे ते अग्नी, अग्नितत्व वायू आणि मग ते आकाश तत्वात विलीन होऊन आकाश तत्व हे मग ते सुप्त रूपात निघून जाते पूर्ण, म्हणजे महत्तत्वात, महत्तत्व अहंकारात, अहंकार प्रकृतीत आणि मग प्रकृती ही लीन होते. अ, महाप्रलयाच्या वेळी प्रकृती लीन होते. तोपर्यंत जे प्रत्येक चतुर्युगी नंतरचे प्रलय आहेत, त्याच्यात अ, सगळ्या जीवांची, सगळे जीव हे सुप्तावस्थेत राहतात. महाप्रलयाच्या वेळी सगळ्यांची मुक्ती आहे आणि पुन्हा नवीन सृष्टींना पहिल्यापासून सुरुवात होते. तर असा तो प्रलयवन्नी आणि महावात एकत्र जसा यावा, तसं हे पुत्र गंगापुत्र भीष्म यांनी अ, रक्षित असलेले हे सैन्य. 119वी ओवी. आता येणेसी कवण भिडे, हे पांडव सैन्य कीर थोकडे, वरचिले निपाडे दिसत असे. आता यांना कोण भिडणार? या अशा सैन्याला भिडणार कोण? कोणाची हिंमत आहे? हे तर पांडव सैन्य जे ते एक क्षुल्लक असं, थोडस असं क्षुल्लक आहे. वरचिलेनी पाडे दिसत असे, याच्या म्हणजे इतकं छोटस आहे की ते अगदी किरकोळ दिसतंय. 120वी. वरी भीमसेन बेथू, तो जाहला सेना नाथू, ऐसे बोलोनिया मातू, सांडली तेणे. आणि त्यात भीमसेन बेथू म्हणजे बुद्धू अशा अर्थाने म्हटलेलं आहे, की अगदीच युद्धाचं चातुर्य नसलेला जो भीमसेन आहे, तो सेनानाथ झालेला आहे. सेन आणि एवढं बोलून त्यांनी तो बोलायचा थांबला. म्हणजे अ, दृष्टद्युम्न जरी असला सेनापती, तरी याला तो भीमसेन दिसतो. याच्यातच भीमाबद्दलची भीती त्याच्या मनातली दिसते. पण अहंकार इतका मोठा आहे, की तो निर्बुद्ध भीमसेन, पण तो बलहीन आहे किंवा त्याला काय आपण सहज हरवतो
हे बोलता नाही आलं. तो निर्बुद्ध आहे म्हणून तो हरेल, अशा ह्यानी दुर्योधन अ, विचार करतो आहे. तर 11वा श्लोक गीतेत पहिल्या अध्यायातला. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः विश्वमेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. अ, म्हणजे आप अ, हे आपण सर्वजण ज्याला ज्याला जो भाग अ, दिलेला आहे, जिथे जिथे ज्याचा अ, 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 अधिकार आहे, सैन्याचे दळं असतात, तुकड्या असतात. तसं एकेका महारथीच्या अ, हाताखाली त्याचं त्याचं सैन्य, तेवढ्या सैन्याचा जो त्यांनी काय करायचं हे याच्या सगळ्या सूचना मुख्य सेनापती ह्या उपसेनापती म्हणा किंवा त्या भागाच्या मुख्यांना देऊन ठेवतो. असे जे प्रत्येकाच्या अधिकाराच्या आत असलेल्या सैन्याला सैन्यानिशी आपण सर्वांनी विश्वम एव अभिरक्षन्तु, भीष्मांचंच फक्त संरक्षण करा, एवढं ते म्हणतात. आता ह्याच्या मागे कारण असं आहे, की एकटेच भीष्माचार्य या पांडवांना मारू शकतील, पण ते कदाचित बेसावध असले तर. आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे अ, द्रुपदाचा जो पहिला मुलगा आहे, धृष्टद्युम्न आणि द्रौपदी हे यज्ञातनं निर्माण झाले, तर ते एकत्र नंतर जन्माला आले. त्याच्या आधी शिखंडी हा त्यांचा पुत्र आहे, जो पूर्वजन्मीची अंबा म्हणजे अंबिका आणि अंबालिका या 3 राजकन्यांना जे भीष्माचार्यांनी आपल्या बंधूकरता अ, विचित्रवीर्याकरता जिंकून आणलं होतं आणि ते आंबेचं मन काशीराजावर असल्यामुळे तिने ते भीष्मांना सांगितल्यावर त्यांनी तिला सोडलं, जाऊन दिलं. पण त्या काशीराजाने तिचा स्वीकार नाही केला आणि भीष्माचार्यांना ती म्हणू लागली, "आता आपण माझा हात धरलाय, तर आपण माझं पाणी ग्रहण करा." आणि अर्थातच ते ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केल्यामुळे त्यांनी ते मान्य केलं नाही वगैरे ती कथा आपल्याला माहितीच आहे. म्हणून तिने प्रतिज्ञा केलेली असते, की मला यांना मारायचंय. त्यामुळे त्या जन्मात तिला शक्य होत नाही. परशुरामांचं साहाय्य घेऊन परशुरामांचे शिष्य भीष्माचार्य, पण परशुरामांनाही भीष्माचार्यांना पराजित करता आलेलं नाहीये. तर त्यामुळे ती पुन्हा जन्म घेऊन शंकरांचा वर मिळवलेला आहे तिने आणि पुढच्या जन्मात मी त्यांच्या मृत्यूचं कारण हवं ही ते मागते. आणि त्या मृत्यूचं कारण होण्यासाठी पुरुषाचा जरी जन्म मागला तरी तो स्त्रीत्वाचा अपमान तिच्या मनात इतका आहे, की जन्म घेताना ती स्त्री रूपाने आलेली आहे आणि नंतर तिचं मुलात रूपांतर झालेलं असा तो शिखंडी. दुर्योधनाला हे माहिती आहे, की तो जर शिखंडी समोर आला, तर भीष्माचार्य शस्त्र खाली ठेवतील. कारण स्त्री म्हणून जन्माला आलेल्याशी युद्ध करणं, हे त्यांना मान्य नाहीये. तर त्यामुळे भीष्मांचं रक्षण वेगवेगळ्या प्रकारे आणि दुसरं म्हणजे अ, विराट राजाच्या इथे त्या गायी पळवून नेल्या, तेव्हा एकट्या अर्जुनानी भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन या सर्वांचं एकट्याने पराभव केल्यामुळे तोही एक मनात दुर्योधनाच्या एक विचार आहे, की भीष्माचार्य जोपर्यंत उभे आहेत किंवा असंही आहे, की त्यांच्या जवळ जर कृष्णासारखं कोणी कृष्ण वगैरे जर जवळ आले आणि त्यांनी काही युक्तिवादांनी त्यांना मरणाची इच्छा मनात उत्पन्न केली तर काय? या सगळ्या दृष्टींनी एका भीष्मांचं रक्षण तुम्ही करा म्हणजे ते सर्वांना मारू शकतील. हे तो दुर्योधन सांगतोय. अ, आता या श्लोकाच्या अर्थरूप ओवी पाहू. 121वी ओवी. मग पुनरपी काय बोले सकळ सैनिका ते म्हणतिले, आता दळभार आपुले सरसैकला. मग पुन्हा तो काय म्हणाला दुर्योधन, की सगळ्या सैनिकांना तो म्हणाला, की आपापले दळभार तुम्ही
सरसे करा म्हणजे तयार ठेवा एकदम. 122वी ओवी. जया जिया औक्षोहिणी तेणे तिया आरणी वरगण कवण कवणी महारथिया. म्हणजे जे जे महारथी जे आहेत, आपण मगाशी अ, बघितल्याप्रमाणे त्या एकेका महारथाच्या हाताखाली जे सैन्य आहे, ह्या ओळीतनं आपल्याला कळतं की एका महारथीला एक औक्षहिणी अ, सैन्य दिलेलं आहे. तर तसं पाहता म्हणजे 11 महारथी याच्याकडे होते असं म्हणायला हरकत नाही. कारण 11 औक्षहिणी सैन्य कौरवांचं आहे, 7 औक्षहिणी पांडवांचं आहे. तर ज्या कडे जे जे अक्षौहिणी सैन्य आहे, त्यांनी त्या त्यांनी आपापल्या अ, सैन्याची जी भागणी आहे, त्याची त्याची काळजी घ्या आणि त्यांना ठरवून दिलेल्या अ, अ, हुकुमतीप्रमाणे कार्य करा, हुकुमती वाटून घ्या. तेणे तिया आवरीजे भीष्मा तळी राहिजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सगळं. त्या सगळ्या औक्षणी प्रत्येकाने आपापल्या सैन्याची काळजी घ्या आणि अ, सगळ्यांनी भीष्माचार्यांच्या आज्ञेत राहा. म्हणजे अ, भीष्माचार्यांना सगळ्या सैन्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये. हा इथे एक त्याचा म्हणजे कुठे दुर्योधनाची अ, व्यवस्थापन चांगलं आहे, कुठे नाहीये हेही यातनं दिसतं. इथे एक चांगली व्यवस्थापनाचं त्यांनी उदाहरण दिलंय, की जे सबळ जे आहेत, जे महारथी आहेत, त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या एक एक औक्षणी सैन्याची काळजी घेतल्यावर भीष्माचार्यांना युद्धाची स्ट्रॅटेजीज म्हणजे युद्धनीती ठरवायला आणि त्यांना अ, कोणत्या वेळी काही युद्धनीती बदलायची असेल, तर ती विचार करण्याइतकी त्यांच्याकडे सवड राहून द्या. त्यांना पूर्ण युद्धात डायरेक्ट लढायला अ, अ, जास्त पडून न देता त्यांच्या स्ट्रॅटेजीजचा उपयोग व्हावा, हाही त्याच्यात उद्देश आहे. आणि मग तो द्रोणाचे म्हणे पाहिजे तुम्ही सकून. म्हणजे अ, मग तो द्रोणांनाही म्हणाला, हे 123 बरोबर 124 घेऊ म्हणजे याचा अर्थ कळेल. द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हा 123 झाला. 124वी ओवी. हा जे एक रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारा आघवा साचा पुला. म्हणजे द्रोणाधिकांना सगळ्यांना म्हणाला की यांचं एकट्यांचं तुम्ही लक्षण करण्याचं ध्येय ठेवा आणि ह्याला मी समजा. म्हणजे तुल्यबळ युद्धात दोन वेगवेगळ्या योद्ध्यांपैकी कोणाचं रक्षण करायचं हे त्या त्या योद्ध्याच्या महत्वाप्रमाणे ठरत असतं. तर भीष्माचार्यांना माझ्या इतकंच महत्व द्या हे तो सांगतोय. अ, आणि दुसरा यातनं अर्थ असाही निघतो, की मी तैसा हा देखावा म्हणजे दुर्योधन हा मी असा नाही. सर्वांनी हे भीष्माचार्य म्हणजे मीच आहे, असं समजून त्यांचं स्वप्रेमाने आपण स्वतःच्या शरीराचं रक्षण करतो, तसं त्यांचं रक्षण करा, हाही अर्थ त्यातनं निघतो. आता अ, 12वा आणि 13वा श्लोक. हां, तर 124व्या ओवीतलं एक राहिलं. येणे दळभार आघवा साचा आमचा. असं जर आपण वागलो म्हणजे भीष्माचार्यांचं शरीर रक्षणाचं स्वसंरक्षणा इतकं महत्व देऊन आणि आपल्या हाताखालचे जे दळ आहेत त्यांचं पूर्ण अ, जबाबदारी स्वतःवर घेऊन आपण जर जिंकलो तर आपण जर राहिलो तर आपलं दळभार आघवा साच आमचा म्हणजे आपला दरबार योग्य आणि समर्थ ठरणार आहे.
12वा श्लोक, 12 आणि 13वा श्लोक एकत्र घेऊ. तस्य संजय तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः सिंहनादं विनोद्योच्चैः शङ्खं दद्मौ प्रतापवान् तश्च शङ्खाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलोऽभवत्. राजा दुर्योधनाचं अ, अ, हे भाषण ऐकून अ, कौरवांच्या वंशातले श्रेष्ठ असे हे भीष्माचार्य, त्यांना हर्ष झाले. कुरुवृद्ध पितामह, पितामह असलेले कुरु सर्वात वृद्ध असलेले पितामह, त्यांना कुठेतरी तो अ, दुर्योधनाने योग्य वागल्यामुळे त्या क्षणी का होईना ते आणि त्यांना जो त्यांनी विश्वास दाखवला, त्यांनी तो विश्वास सार्थ करायला अ, सिंहासारखी आवेशाने एकदम गर्जना करून, शंखनाद करून दुर्योधनाच्या चित्तात हर्ष उत्पन्न केलेला आहे. आणि भीष्माचार्यांचा जसा शंखनाद झाला, त्याच्याबरोबर सगळीकडे शंख, भेरी, पणवानं, गोमुख वगैरे सगळे ध्वनी उठले आणि ते सगळ्याचा एकत्र असा एक भयंकर ध्वनी तयार झाला. अ, ते एक आपल्याला पाहायला पाहिजे, की अ, आजूबाजूला असलेली परिस्थिती, त्या परिस्थितीपेक्षा त्या परिस्थितीतनं आपल्या मनात काही अ, दृक्श्राव्य इत्यादी 5 इंद्रियांकडनं जातंय. त्यांनी त्या परिस्थितीची अनुभूती कशी आहे ते ठरते. आता उदाहरणार्थ समजा एखाद्या माणसाला एखाद्या ठिकाणी तो गेल्यावर मारायची योजना ठरलेली असेल, पण ते त्याला माहिती नाही आणि तो तिथे गेला, तर तो शांतपणे वावरतो आणि सगळे जे काही योजनेने त्याला मारतील ते मारू शकतात. पण एखाद्याला त्याची माहिती नसेल, माहिती असेल किंवा एखाद्या ठिकाणी तो गेला आणि त्याला खोटंच कळलं, की इकडे अ, अ, मला मारणार आहेत, तर तो आधीच घाबरतो. तर हे शब्द किंवा माहितीने कळणारं हे आहे. त्याप्रमाणे दृक्श्राव्य एखादा भयंकर रात्री भयंकर चेहरा एकदम समोर आला, तर भीती वाटणं किंवा कर्कश आवाज आहे किंवा भीतीदायक आवाज आहे. आपण अ, सिनेमात किंवा ह्यात पाहतो, की भीतीच्या क्षणाच्या वेळी म्युझिक वेगळ्या प्रकारे वागतं. तर या सगळ्यांनाही ठराविक अर्थ आहे. देवाची आपण पूजा करताना अ, आपण दीप लावतो किंवा सुगंधी द्रव्यांचं हे करतो. तर त्या प्रसंगाप्रमाणे ते जे इंद्रियांचे विषय असलेल्या ह्याच्यात त्याप्रमाणे जेव्हा अनुभव येतो, तेव्हा ती वृत्ती मनात जागृत होते. आपल्या भावना या त्या बाहेरच्या अ, अ, ठराविक पद्धतीच्या अनुभवानी त्या प्रकारे होतात. गाण्यातही आपण पाहतो. दुःखी गीत असलं तर मनात अ, ते तो दुःखाचा भाव येतो. आनंदी असलं किंवा वीरश्री संचारणारं असलं तर तसा येतो. अ, युद्धाला जाताना हर हर महादेव हे आपण म्हणतो. अ, भारतीय सैन्यात सुद्धा प्रत्येक तुकडी मराठा तुकडीत हर हर महादेव हे म्हटलं जातं. शिखांच्या ह्याच्यात सत श्री अकाल असेल किंवा त्यांचं जे हे आहे ते म्हटलं जातं. हे का? की तो ध्वनी, ती भावना अ, वर क व वर आणतो आपल्या अंतर्मनातून. तर तसंही ह्या शंख आदी ह्या सगळ्यांचा उद्देश असा आहे, की आपल्या सैन्यात वीरश्री संचारावी आणि त्या ध्वनींनी समोरच्यांच्या सैन्यात भय उत्पन्न व्हावं. तर अशा प्रकारे हा सगळा ध्वनी मिळून एक एक जो भयंकर असा ध्वनी तयार झालेला आहे.
125वी ओवी. आता या 12व्या आणि 13व्या श्लोकाचा अर्थ करतायत ज्ञानेश्वर महाराज. या राजा याचिया बोला, सेनापती संतोषला, मग तेणे केला सिंहनाद. तो गाजत असे अद्भुत, दोही सैन्यात प्रतिध्वनी न समात उपजत असे. आता या 125 आणि 26व्या ओवीत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की या राजा म्हणजे दुर्योधनाच्या बोलण्याने भीष्माचार्य अतिशय संतुष्ट होऊन त्यांनी सिंहनाद केला आणि तो सिंहनाद जिकडे तिकडे दोन्ही सैन्यात घुमायला लागला आणि त्याचे प्रतिनिधी इतके उमटत होते की तो कुठे मावेना म्हणजे गगनातही मावेना म्हणतात ना तसा तो झाला आणि तो अ, सर्वत्र पसरला. म्हणजे तो सर्वत्र पसरला. ते सत अ, 127वी ओवी. तयाची तुलगासवे वीरवृत्तीचे निथावे, दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरिला. तो प्रतिध्वनी उमटत असतानाच भीष्माचार्यांनी वीरवृत्तीच्या आवेशाने अ, शंख शंखनाद केलेला आहे. ते दोन्ही नाद मिनले, तेथ त्रैलोक्य बधिरीभूत झाले, जैसे आकाश का पडले तुटोनिया. हे दोन्ही नाद जेव्हा एकत्र झाले, तसं तेव्हा मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे सगळ्या त्रैलोक्यात तो नाद पसरून त्रैलोक्य बधीर झाले म्हणतात माऊली. आणि जसं काही आकाशच तुटून पडलं इतका तो सिंहनादासारखा शंख आणि बाकी सगळ्या नादांनी आता आकाशच कोसळतंय की काय असे वाटायला लागले. 129वी ओवी. घडघडीत अंबर उचंबळत सागर, शोभले चराचर कापत असे. अ, पुढच्याही काही ओव्या घेऊ. हे सगळं वर्णन करतायत त्या शंखनादानी आणि त्या बाकी जे ध्वनी झाले त्यांनी काय झालं हे सांगतायत. धडधडीत अंबर उचंबळत सागर, क्षोभले चराचर कापतसे. तेणे महाघोष गजरे, दुमदुमिता ती गिरी कंदरे, तव दळा माझी रणतुडे आस्फुरली. त्यांच्या या शंखाच्या नाद आणि हे दोन्ही नाद एकत्र आल्यामुळे आकाश तुटून पडावं आणि असा तो आवाज झाला. सगळे त्रैलोक्य बधीर झालं. गडगड गडगड आवाजाने आकाशात दुमदुंबी माजली सगळी. समुद्र उचंबळून आला. सगळेच चराचर भयभीत झालं. इतका तो भयंकर नाद झाला. पर्वतांच्या गुहा दुमदुमू लागल्या. एखाद्या पोकळीत जेव्हा नाद जातो तेव्हा त्याचं तो एको त्याचा होतो, परिवर्तित होऊन येतो. तसा या भयंकर आवाजाचा एको किंवा ते परिवर्तन त्या सगळ्या गुहातनं यायला लागलं. आणि तितक्यात सगळी बाकीही रणवाद्य वाजायला लागली सैनिकांची. 131वी ओवी. 31-32 एकत्र घेऊ. उदंड सैन्य वाजते भयानके, खाखाते महाप्रळय जेथे ठोकडांसी. पेरी निशाण मांदळ, शंख काहळा भोंगळ, आणि भयासूर रणकोल्हाळ सुबटांचे. तर पुन्हा पुन्हा आपण एकाच याने हे येतोय की अ, नुसते 2 श्लोक इथे आहेत की त्याच्यात सांगितले भीष्माचार्यांनी दुर्योधनाच्या अ, वक्तव्यांनी वीरश्रीनी सिंहनाद करून शंख वाजवला आणि त्याचा ध्वनी भयंकर असा झाला. तो बाकी सैन्याने वाजवलेल्या शंखभेरीमुळे सर्वत्र पसरला. पण याच्यात ज्ञानेश्वर माऊली इतकं बारीक वर्णन करतायत की त्यांनी तो पूर्ण जो युद्धाचा जो प्रसंग आहे तो डोळ्यासमोर उभा राहतो. तर काय सांगतायत ते की तो ह्या आवाज होताना तेथेच भयंकर आणि कर्कश अशी अनेक प्रकारची
वाजंत्री सगळी वाजू लागली, तेव्हा मोठमोठ्या धैर्यवान जे धीर असे आहेत, त्यांनाही आता प्रलय होतोय की काय असं वाटू लागलं. आणि कोणती कोणती वाद्य वाजायला लागली तर नौबत, डंके, ढोल, शंख, झांजा, तुताऱ्या अ, हे आणि ह्या वाद्यांबरोबरच योद्धे जे एकमेकांना, "अरे, आता मी तुला मारतो" म्हणा किंवा "आता बघच मी काय करतो." एकमेकांना दुषणं देतायत, मोठमोठ्याने दंड थोपटतायत, असं सगळं सुरू झालं. हां. "आवेशे भुजा त्राहाटिती, विसणेले हाका देती, जेथ महामद भद्रजाती अ, आवर्तीना." हां, आपण आधीचं हे मिस झालं की काय मी 130 पासून पुन्हा घेतो. अर्थ आपण पाहिलेलाच आहे. "तेणे महाघोषे गजरे दुमदुमाती गिरीकंदरे तव दळा माझी रणतुरे आस्फुरली. उदंड सैन्य वाजते भयानके खाकाते महाप्रळय जिथे डोकडासी." हे झालेलं वाचून. हां. "भेरी निशाण मांदळ, शंख काहळा भोंगळ आणि भयासुर रणकोंढळ सुभटांचे." इथपर्यंत झालं आपलं. "आवेशे भुजा त्राहाटिती, विसणेले हाका देती, जेथ महामद भद्र जाती आवर्तीनं." आणि ते योद्धे काय करायला लागले, की वीरश्रीने दंड थोपायला लागले. आवेशाने शत्रूंना हाका मारू लागले. म्हणजे युद्धाला आव्हान करू लागले. आता या युद्धाच्या निमित्ताने हे फक्त कौरव आणि पांडव यांच्यातलं युद्ध नाहीये. तर हे धर्म आणि अधर्म याच्यातलं युद्ध आहे. दैवी प्रवृत्ती, असुर प्रवृत्तीतलं युद्ध आहे. त्यामुळे इथे फक्त कौरव-पांडव द्वेष त्यांचा एकमेकात आहे आणि बाकी सगळे फक्त त्यांना अ, अ, त्यांच्या अनुसरून युद्ध करतायत असं फक्त नाहीये. तर इकडेही एकमेकांच्या आधीच असलेले वैर, त्याचं सूडबुद्धी घेण्याच्या दृष्टीने एकत्र ही लोकं आलेली आहेत. शत्रूचा शत्रू म्हणून माझा मित्र, अशा वृत्तीने ही लोकं एकत्र आलेली आहेत. जसं द्रुपदराजा फक्त पांडवांचा श्वशूर आहे म्हणून आलेला नाहीये किंवा धृष्टद्युम्न. त्यांना द्रोणाचार्यांचा वध करायचा आहे हाही कुठेतरी तो एक त्यांना हा चान्स मिळालेला आहे. शिखंडी जे आहे त्यांना भीष्माचार्यांना मारायचं आहे. असे कित्येक ह्यांची पर्सनल वैयक्तिक वैर पण इथे त्यालाही त्यांना जागा मिळाली. त्यामुळे ते असे ज्याला ज्याच्याशी युद्ध करायचंय किंवा कर्णासारखे जे आहेत, कर्ण अर्थात पहिल्या दिवशी नव्हता. त्याची प्रतिज्ञा होती की भीष्माचार्य असेपर्यंत मी युद्धात भाग घेणार नाही. पण त्यांना दुसऱ्या योद्ध्यापेक्षा आपण कोणत्यातरी योद्ध्यापेक्षा आपण कसे श्रेष्ठ आहोत असंही दाखवायचंय. तर ते असे एकमेकांना आव्हान देण्याकरताही ओरडू लागले. 134 वियोगी. "तेथ भेडांची कवणमात, कांचया केर फिटत, जेणे दचकला कृतांत अंगणे गे." मला वाटतं वेळ झालेली आहे. 134वी ओवी आपण पुढच्या वेळी घेऊ. 133 ओवीपर्यंत पहिल्या अध्यायाच्या आपण आलेलो आहोत. प्रार्थना घेऊन आज इथेच थांबू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.